दिवाकर रावतेजी, तुम्ही काय म्हणाल की ज्या पद्धतीने आता तुम्ही म्हणताय सरकार बरखास्त करा, नक्की काय मुद्दे आहेत की सरकार बरखास्त व्हायला पाहिजे? एक म्हणजे हे सरकार सुरुवातीला अशोक चव्हाणांच्या काळामध्ये म्हणजे सरकारचा एक इतिहास तुम्ही लोकांना दाखवला आहे. मुख्यमंत्री गेले 26/11च्या प्रकरणात आणि त्यांना केंद्रात मंत्री केलं, तिथे त्यांना जोर चढला. अशोक चव्हाण आले, ते आदर्शमध्ये गेले म्हणून बाबांना आणलं. त्यांना महाराष्ट्राचा दुर्दैवाने काँग्रेसच्या आणि सुदैवाने इकडच्या सगळ्या काँग्रेसवाल्यांच्या यांच्यासहित त्यांना बाबा आल्यानंतर बाबांना इकडचं काहीच माहीत नाही. ते पहिला माहिती करून घेता घेता त्यांच्यावर यांनी जी सुरुवात केली, मला वाटतं अजितदादा पवार हे 3 महिन्यापूर्वी असं म्हणाले होते की आमच्या नेतृत्वाने फार मोठी चूक केली मुख्यमंत्रीपद देऊन. म्हणजे सतत धुसफूस आणि चालू होते. त्याच्यानंतर बाबांनी हे मुख्यमंत्रीपद म्हणजे काय असते दाखवण्याकरता शिखर बँक बरखास्त करून दाखवली. शिखर बँक बरखास्त केल्यानंतर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये हलकल्लोळ निर्माण करावा असे राष्ट्रवादीवाले सगळे उसळले आणि दादाने तर तोफच डागले की म्हणजे आपण किती नालायक आहोत, हे सरकार एकमेकात भांडतंय. आणि हे सगळं भांडण चालू असतानाच तुम्ही असं म्हणताय की विरोधक आम्ही काय म्हणजे विधिमंडळामध्ये काय कमी केलं आहे, काय कमी केलं नाही ते सांगा. यांची मस्ती किती आहे. मला अत्यंत खेदाने इथे नमूद करावंसं वाटतंय की आमचे काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष महाराष्ट्राचे उभे राहतात सभागृहात आणि मला समोरून सांगतात काय मिळवलं तुम्ही, शेतकऱ्यांच्या अश्रू पुसून डुंड्या काढून. यवतमाळमध्ये असे शब्द आहेत, यवतमाळमध्ये सर्वात जास्तीत जास्त आत्महत्या झाल्या, तिथे 6 काँग्रेसचे निवडून आले, फक्त 1 तुमचा निवडून आला. एवढी ह्यांच्यामध्ये ह्या सत्तेची गुर्मी आहे. म्हणजे गेलेल्या शेतकऱ्यांच्या टाळूवरचं लोणी कसं खायचं हे यांच्या वक्तव्यात दिसते. मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांच्या सगळ्या विध्वस्त कुटुंबाला हे असा अपमानित करतात सभागृहाचा फायदा घेऊन आणि पाशवी बहुमताच्या जोरावर काही झालं तर सभागृहामध्ये तोंड उघडायचं तर निलंबनाची कारवाई करतात. अशा प्रकारे आपण पाशवी बळावर हे सगळी सत्ता. तुम्ही मुद्दे मांडलेत. आपण विनय हर्डीकर यांच्याकडे जाऊया. हर्डीकरजी, तुम्हाला काय वाटतं की खरीच ही मागणी योग्य आहे का? आपण विरोधकांची बाजू पण समजून घेऊया, पण त्याआधी तुम्हाला काय वाटतं एक विश्लेषक म्हणून की ही जी मागणी केली जाते ही खरीच योग्य आहे का? आणि जर ही मागणी योग्य असेल तर नक्की विरोधक काय करतायत हा पण एक प्रश्न आहे, याच्यावर तुम्ही सांगा. केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोघांनाही अपयश आलंय ही गोष्ट खरी आहे. दुसरं असं की शिवसेनेची एक स्वतःची शैली आहे आणि स्वतःची भाषा आहे. त्या भाषेला धरून ही मागणी केलेली आहे असं मला वाटतं. दुसरं सांगायचं म्हणजे उद्धव ठाकरे यांचा आत्तापर्यंतचा जो अनुभव आहे, त्यांची जी क्षमता आहे आणि एकूणच त्यांचं जे व्यक्तिमत्व आहे त्याला थोडीशी ही मागणी विसंगत दिसते. चौथा असा मुद्दा की कुठलाही विरोधी पक्ष नेता सरकारचं असं धडधडीत अपयश असलं तर हीच मागणी करणार आणि त्याप्रमाणे त्यांनी ती केलेली आहे. परंतु लोकनियुक्त सरकार इतक्या सहजासहजी बरखास्त करता येत नाही. त्याच्यासाठी घटनेने काही नियम घालून दिलेले आहेत, ते त्यांना माहीत नसावेत आणि त्यामुळे त्यांनी अशी मागणी केली. आणि जर आजच्या संध्याकाळी सगळ्या वाहिन्यांच्यावर आणि उद्याच्या वर्तमानपत्रामध्ये पहिल्या पानावर आपली घोषणा यावी असा जर त्यांचा उद्देश असेल तर तो सफल झालेला आहे आजच्या संध्याकाळपुरता, असं तरी म्हणायला हरकत नाही. नवाबजी, तुम्हाला काय वाटतं की ज्या पद्धतीने विरोधक मागणी करतात खरंच सरकार एकमेकात भांडतंय का? आणि ज्या पद्धतीची भांडणं आपल्याला बघायला मिळतात त्यांनी नक्की आम्ही काय शिकायचं? नाही, भांडणं आहे हे वर्तमानपत्रामध्ये कॅबिनेटमध्ये झालेली चर्चा झाली अशी म्हणजे विश्वसनीय सूत्राकडून माहिती आली असं छापताय. तुम्हाला लोकशाहीमध्ये एखाद्या विषयावर मतभेद होऊ शकते, ते भांडणं नाही. आघाडीच्या सरकार एकंदरीत काम करते. मागच्या आठवड्यामध्ये जी घडलेली घटना आहे, जे विस्फोट या मुंबईमध्ये झाले, आम्हाला त्याच्या कुठेतरी दुःख आहे आणि आम्ही स्वीकार करतो कुठेतरी आम्ही विफल झालो त्याच्यात. पण सरकार बरखास्त करा हे एक फॅशनच झालेलं आहे. आता विश्लेषकांनी सांगितलं की कुठले याच्यात नियमित केलं पाहिजे. मी उद्धव ठाकरे साहेबांना विचारतो की बाबा या घटनेमध्ये 3 तरतुदी करण्यात आली आहे, 352, 356 आणि 360. तर कुठले तरतुदी अनुसार ही केली पाहिजे त्यांना हे कळलं पाहिजे. फॅशन म्हणून करणं हे उचित नाही. आता जवळ ते
बाबासाहेबांचे विचारसरणीच्या लोकांना सोबत घेऊन राजकारण करताय. धारा 356 बद्दल बाबासाहेबांनी स्वतः सांगितलेलं आहे कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीमध्ये की हा एक तुम्हाला म्हणायचं की सर- मेलेला हत्यार आम्ही या सरकारचं काहीच अपयश नाही घटनेमध्ये देतो. असा म्हणजे एक फॅशनमुळे उद्धव ठाकरे साहेब ठीक आहे. सांगताय की बरखास्त करा. मला वाटतं रावतेजी, थोडा तुम्हाला राजकीय वाटतं की- काहीतरी जे परिस्थिती आहे, कायदे आहे, घटना आहे, ते जरा अभ्यास करून, नाही अभ्यास असेल तर आठवले साहेबांना विचारा की बाबासाहेबांनी काय याबाबत. ठीक आहे. रावतेजी, तुम्ही काय म्हणाल? काय आहे, सरकारच्या नादानपणाला दुसरं उत्तर असू शकत नाही. विश्लेषकांनी सांगितलं ते तुम्ही ऐकलं नाहीत. घटनेने काय होत्या नंतरचा मुद्दा आहे. आता तुम्ही म्हटलात की तुमच्यात मतभेद नाही, पण ह्या दोन्ही बाबा आल्यापासून या कुठली एक कॅबिनेट मंत्रीची एक कॅबिनेट मंत्री दाखवा की तिथे तुमचं भांडण झालेलं नाही. आणि आज तर परिस्थिती अत्यंत बिकट होती की बाबांनी नुसता आवाज काढल्याबरोबर हे तुटून पडले. राष्ट्रवादीवाले कॅबिनेटमध्ये काही खोटं नाही, त्यांनी बाहेर येऊन पण सांगितलं कॅमेऱ्यासमोर की आम्ही भांडलो म्हणून. विचारला जाब, अस्वस्थता होती. चर्चा आहे काय? आणि भांडण, ह्याला चर्चा म्हणतात. एखाद्या विषयावर चर्चा होऊ त्याच्यात काय चर्चा म्हणतात की बाबांनी नगर विकास खातं कसं बर्बाद केलंय हे एखादा मंत्री कॅबिनेटमध्ये विषय नसताना सांगतो. कळलं की नाही? हे काय हे झालं. आणि त्याच्या आजची गंमत सांगतो ना. मला तांदुळकर साहेब आले आहेत आता, आपले वडील वकील आहेत, काँग्रेसचे ज्येष्ठ आहेत, चांगले सल्लागार आहेत. खोयवसाने ते इकडे आपल्याकडे तज्ज्ञ म्हणून पण येतील, एवढा त्यांचा अभ्यास आहे. आणि मी सांगतो आज बाबांनी मीटिंग घेतली मिल कामगारांची. कुठले ऐका ना, हे सरकार आजचं सांगतो भांडण नाही म्हणताय ना. ऐका ना, पण भांडण नाही म्हणतो ना. तुम्हाला बरखास्त जनता करेल हो, ती थांबवू नका. भांडण नाही म्हणताना मग आज बाबांनी मिल कामगारांची मीटिंग घेतली. दादा पण तिथे होते, पण ती संपल्याबरोबर दादानी वेगळी मीटिंग घेतली. कशासाठी हो? आपण चांदोरकरांना विचारूया. उपमुख्यमंत्री बसतात, कामगारांशी चर्चा करतात, त्यांच्या घरं मोफत. उद्धवजींनी घोषणा केली मोफत घरं द्या, दम दिल्याबरोबर. तुम्ही एक मागणी करता, कुठल्या नियमाखाली बरखास्त करा, नियम तरी होईल होईल. शेवटी आंध्रेश होतो, कुठलाही नियम नसताना जयप्रकाशजी नारायणचं आंदोलन उसळल्यानंतर इंदिरा गांधीला बरखास्त करावंच लागलं. लोकशाही या घटनेने चालते. चांदोरकरजी, तुम्हाला काय वाटतं की खरंच सरकारमध्ये एवढे हेवे दावे आहेत यांचं का? काय म्हणणं आहे, आम्ही किती नाराज झालो, किती भांडण केलं तरी घटनेप्रमाणे आम्ही जाऊ शकत नाही, आम्ही असेच वागणार. ठीक आहे, आपण चांदोरकरांचं उत्तर घेऊया. चांदोरकरजी, तुम्ही काय म्हणाल की ज्या पद्धतीने भांडणं आता चव्हाट्यावर यायला लागलेत, काय म्हटलं जातंय की सरकारमध्ये कुठेतरी ऑल इज नॉट वेल. जसं आधी मुख्यमंत्री स्वतः ऑन रेकॉर्ड बोलले की गृहमंत्रालय आमच्याकडे असायला पाहिजे, मग त्यावरून एक वाद निर्माण झाला. आजचा नवीन वाद तुम्ही बघितला, जेव्हा भुजबळ साहेब म्हणाले, त्याच्यानंतर स्वतः स्पष्टीकरण दिलं उपमुख्यमंत्र्यांनी. अशी सगळी स्थिती असताना तुम्ही काय म्हणाल, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष यामध्ये कुठेतरी ऑल इज नॉट वेल असं सगळ्यांना दिसतंय? नाही, प्रश्न असा आहे की हा काही चर्चेचा विषय नाही. चर्चेचा विषय हा आहे, अपोजिशननं आज चर्चा अशासाठी केली पाहिजे. ते उद्धव ठाकरेंनी पहिल्यांदा त्यांच्या पक्षाचे जे लोक आहेत त्यांना, आता सेशन चालू होणार आहे, त्याच्यामध्ये सरकारचं हे तुम्ही जे अपयश इथं चर्चा करता, ते अपयश चर्चा करण्यासाठी नो कॉन्फिडन्स मोशन विधानसभेमध्ये यांच्या गटनेत्याला किंवा बाकीच्या लोकांना मिळून विरोधी पक्षांनी तो मांडायला पाहिजे. आणि मग विधानसभेमध्ये ती चर्चा करायला पाहिजे की लॉ अँड ऑर्डर फेल्युअर आहे, लोकांना जेवायला मिळत नाही. तुम्हाला असं म्हणायचं की फक्त पब्लिक स्टेटमेंट करतात आणि तिकडे काहीच करत नाही? प्रश्न तो नाही. प्रश्न असा आहे की ऍज अ अपोजिशन, कन्स्ट्रक्टिव्ह अपोजिशन म्हणून तुमचा रोल काय आहे हे तुम्हाला पहिल्यांदा समजून घेतलं पाहिजे. आणि अपोजिशन म्हणून तुम्ही तुमचा स्वतःचा रोल समजून घेत नाही. आणि तुम्हाला अपोजिशननं ज्या गोष्टी चर्चा करून सरकारला चव्हाट्यावरती आणून सरकारचे चिमटे काढले पाहिजे ते विषय तुम्ही न करता आपापसामधले मतभेद हे अपोजिशनचं काम नाहीये. आमच्या किती जरी मतभेद असले तरी आम्ही मित्र आहोत. आम्ही वी आर कोलॅशन. म्हणजे कुठेतरी तुम्ही मान्य केलं की मतभेद आहे. मतभेद आहे मी मान्य करत नाही. होऊ शकतात सुद्धा, आणि लोकशाहीतलं ते जिवंत लक्षण आहे. ठीक आहे, रावतेजींना पण विचारा. रावतेजी, तुम्ही काय म्हणाल की जी सभागृह आहेत तिकडे तुम्ही नक्की मग काय करता? होईल ना, 25 नंतर ते येतच आहे. तो विषय नाही, 25 नंतर होणारच आहे. ते मार्गदर्शन पक्ष नेतृत्वाचं असते की भविष्यात आम्ही कोणत्या पद्धतीने आक्रमण करणार हा विषय. आता हे सरकार बरखास्त झालं पाहिजे, पण ही गँगवॉर जी चालली आहे सतत गेल्या 8-10 महिने बघते, सगळी जनता बघते. काँग्रेस आणि राष्ट्रवादीची गँगवॉर चालली आहे. जनतेच्या प्रश्नाबद्दल काय नाही. आता बॉम्बस्फोट झाले. आम्हाला वाटलं कालची कॅबिनेट जी आहे, मंत्रिमंडळ कॅबिनेट आहे, त्याच्यामध्ये अत्यंत गांभीर्याने हे सगळे मतभेद बाजूला ठेवतील आणि मुंबईमध्ये होणाऱ्या ह्या संपूर्ण उद्ध्वस्ततेच्या संदर्भामध्ये कायदा सुव्यवस्थेबद्दल बघतील.
मी आपल्या सर्व वाहिन्यांचं अभिनंदन करतो. काय चर्चा झाली याला माहित काय ऐका हो, आता कशाला नाव माहीत बोलता तुम्ही काय वाटोळ केलं. त्या प्रधान समितीच्यावर ती कमिटी नेमलीत. आम्हाला काय सांगितलं सभागृहात की ह्याच्यावर आपण सभागृहात चर्चा करणं हे योग्य होणार नाही, कारण त्यातले काही मुद्दे आहेत ते जनतेपुढे जाता कामा नयेत मतदानाच्या माध्यमातून. आमदारांची कमिटी बनवली, एक मीटिंग घेतली, त्याच्यानंतर आजपर्यंत मीटिंग नाही. ते प्रधान स्वतः आपल्या माध्यमातून येऊन जनतेला सांगतायत की मी सगळा अहवाल बनवला, पण मला आजपर्यंत कुत्र सुद्धा विचारत नाही की काय पाहिजे. त्या अहवालात त्याने अत्यंत गंभीरपणाने असं म्हटलं प्रधानाने की मला जे अहवालात नमूद केलं नाही ते व्यक्तीला सांगायची इच्छा होती, मला कोण बोलवतच नाही. पण मुख्यमंत्री म्हणजे एवढे 26/11 झाल्यानंतर या मुंबईमध्ये पुन्हा बॉम्बस्फोट होऊ नयेत असं आम्ही करू, मला निलंबित केलं. मी सभापतींना विचारतो मला का निलंबित केलं, तो मी जागेवर बसलो होतो. म्हणजे हा एक नवीन कथा. यांच्या विरोधात ओरडायला सभागृहात राहिल्यानंतर चांदूरकर निलंबनाची पहिली कारवाई करायची. काही न करता भानगड नव्हता, निलंबन हा एक पहिला बडगा उघडतात, तुमची तोंड बंद करतात. आणि या कायदा व्यवस्थेच्या संदर्भात कालच्या कॅबिनेटमध्ये मी पुन्हा मुद्द्यावर येतो. कसली चर्चा झाली तर नियंत्रण कसं आणायचं महानगरपालिकांवर अधिकारी भेट पाठवून, नंतर भुजबळांचं भांडण. पण कोणीही कालच्या बॉम्बस्फोटामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे का लावले गेले नाहीत, जयंत पाटील असं का बोलले तर त्यांना दमबाजी झाली जयंत पाटलांना कॅबिनेटमध्ये. तुम्ही असं कसं काय लोकांच्या समोर बोललात, माझ्या काळात सीसीटीव्ही होते. आणि मग माननीय मुख्यमंत्र्यांनी मुंबईकरांना आणि महाराष्ट्राच्या जनतेला आश्वासित करायला पाहिजे होतं की होय आजच्या कॅबिनेटमध्ये आम्ही हा निर्णय घेतलाय आणि कोणत्याही परिस्थितीत स्कॉटलंड यार्डच्या मदत घेऊन येत्या 2 महिन्यात 3 महिन्यात 6 महिन्यात या मुंबईमध्ये कॅमेरे बसतील आणि या आतंकवादाच्या संदर्भात पहिलं पाऊल उचलू, हे नाही सांगितलं. विनय हर्डीकरजी, तुम्हाला काय वाटतं की अपोजिशनने ज्या पद्धतीने हे मुद्दे खरंच मांडायला पाहिजेत, सरकारची नाकाबंदी करायला पाहिजे, त्या पद्धतीने हे काम होतंय का, की खरंच अपोजिशनकडे पण चांगले लीडर नाही आहेत, जे लोकनेते म्हणतात ते लोकनेते नसल्यामुळे कुठेतरी त्यांची पण पंचायत होते? नाही, याच्याबद्दल असं आहे की ऑपोजिशनकडला अभ्यास करायची काही गरजच राहिलेली नाही. एक म्हणजे रस्त्यावर उतरलं, मोठमोठ्या घोषणा केल्या, भडक मागण्या केल्या आणि वृत्तपत्राच्या प्रतिनिधींना बोलून परिषदा घेतल्या की आपलं काम झालं असं त्यांना वाटतं. दुसरं, सरकारला धारेवर काय धरणार. सरकारचं अपयश इतकं स्पष्ट आहे, ते जनतेसमोर आहे. त्यामुळे विधानसभेत पुन्हा आरडाओरडा करून, म्हणजे आता हे जसे तिघं एकमेकाशी इथे बोलतायत ते 25 तारखेपासून विधानसभेत कसं बोलणार आहेत त्याचं आता प्रात्यक्षिकच कर. काय बोलायला पाहिजे होतं, काय बोलायला पाहिजे होतं. ह्या चर्चा तज्ञ झालात म्हणजे काय वाटेल ते जोडे मारायला काय बोलायला पाहिजे. सरकारचं अपयश मानतोय, आणखीन काय बोलायला पाहिजे. हो ना, मग काँग्रेसने केलेले पाप मानतोय ते काय करताय विरोधक. तुम्हाला काय हे मक्ते दिलेत काय सगळ्या राजकारण्यांच्या लोकांना फक्त बोलत राहायचं, आम्हाला जी भूमिका दिली ती आम्ही बजावतो. विश्लेषक म्हणून काय तुम्ही वेगळ्या ही पद्धत नाही मांडायची. आज कसं अपयशी झालंय कसं सांगते मी, मुद्देसूद सांगतो. तुम्ही जरूर, परंतु याच्यामध्ये तुम्ही अभ्यास करायला शिका, या विधानसभेत बसा, आम्ही का अभ्यास पूर्ण मांडतो ना ते ऐका येऊन जरा. की जनता वाऱ्यावर सोडलेली आहे, त्या जनतेबद्दल तुम्ही कोणीच बोलत नाही आहात. तुम्ही सगळेजण आपापला पक्ष अजिबात नाही, अजिबात नाही. आपण उत्तर घेऊया. या आमच्या लायब्ररीत बसा, कामकाज पहा, अभ्यासात करता तुम्ही तज्ञ आहेत ना, तुम्ही येऊन बघा कामकाजामध्ये भाग कसे घेतो. तुम्ही तुमच्या बडतर्फीचा विषय काढला नसता, तुम्ही तुमच्या निलंबनाचा विषय कशाला काढला. व्यक्ती बोला, हर्डीकरजी बोला. माझं म्हणणं असं की आघाडी सरकारमध्ये सुद्धा धुसफुसी आहेत हे जनतेला माहिती आहे, आणि शिवसेना आणि शिवसेनेचे सहकारी पक्ष यांच्यामध्ये किती धुसफुसी आहेत हेही सगळ्यांना माहिती आहे. प्रश्न असा आहे की ज्या गृह खात्याकडे ही सगळी जबाबदारी आहे त्या गृह खात्यामध्ये सरकार बदललं, मुख्यमंत्री बदलला किंवा गृहमंत्री बदलला की जादूची कांडी फिरल्यासारखा बदल होईल, हा जो सगळ्यांचा समज आहे तो अतिशय बालिश आहे. मुळातच पोलीस यंत्रणा तुम्हाला तळापासून नुसते सीसीटीव्ही कॅमेरे तुम्ही बसवू शकता, परंतु ती जी माहिती गोळा होईल, आणि आपल्या सगळ्याच शासन पद्धतीचं हे नेहमीचं अपयश आहे की एकतर गुप्त माहिती, गुप्तचर यंत्रणा, माहिती मिळवण्याची यंत्रणा आपल्याकडे कधीही कार्यक्षम नसते, आणि दुसरं ती माहिती मिळाल्यानंतर त्या माहितीचं विश्लेषण करून पुढली पावलं उचलण्यासाठी जी दूरदृष्टी लागते, जो धूर्तपणा लागतो तो कोणाकडेच नाहीये.
तसा ना काँग्रेसच्या गृहमंत्र्याकडे असेल ना आता राष्ट्रवादीच्या गृहमंत्र्याकडे आहे. आणि रावत्यांनी रागवू नये, पण शिवसेनेच्या गृहमंत्र्याकडे सुद्धा त्या पद्धतीची कुवत असेल असं मला वाटत नाही.